प्लास्टिक सर्जरी करून फायदा काय, असं म्हणून पेशंट मला विचारतो प्लास्टिक सर्जरी कशाला केली पाहिजे. तर प्लास्टिक सर्जरी ही फक्त सौंदर्यवर्धनाची सर्जरी नाही, तर बऱ्याच वेळेला प्लास्टिक सर्जरीमध्ये आपण रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरीज करतो. रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी म्हणजे काय, समजा ॲक्सिडेंटमध्ये एखादा हात तुटला असेल, बोट तुटला असेल, तर त्याला परत जोडण्याची सर्जरी. भाजल्यामुळे चेहऱ्यावरती डाग असतील, हात फिक्स झाले असतील, आकडले असतील, तर त्यांना सरळ करणे किंवा चेहरा पहिल्यासारखा सुंदर करणे, तर या सर्व गोष्टी प्लास्टिक सर्जरीमध्ये येतात. दुसरी गोष्ट म्हणजे इव्हन कॉस्मेटिक सर्जरी जेव्हा आपण बघतो, तर कॉस्मेटिक सर्जरी ही पेशंटचं स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्याची सर्जरी आहे. सौंदर्य हे फक्त जसा माणूस कसा दिसतो ह्याच्यावरती अवलंबून नसून जेव्हा तो व्यक्ती स्वतःला आरशामध्ये बघतो तर त्याला स्वतःबद्दल काय वाटतं ह्याच्याबद्दल आहे. जेव्हा कॉस्मेटिक सर्जरी झालेला पेशंट स्वतःला आरशात बघतो तर एक तो सुंदर चेहरा बघतो आणि त्याच्याने त्याचं जे बाह्य शरीर आहे ते सुंदर असल्यामुळे त्याच्याने त्याची एनर्जी लेवल वाढते. तो ज्या एनर्जीने तो काम करतो तर त्याच्यामध्ये तो फरक दिसू लागतो. मला स्वतःला हेअर ट्रान्सप्लांट करायच्या आधी आणि हेअर ट्रान्सप्लांट करायच्या नंतर माझ्या एनर्जी लेवलमध्ये खूप फरक जाणवलेला आहे. पेशंटसुद्धा मला म्हणतात की तुम्ही पूर्वी खूप थकलेले दिसायचे, टक्कल असल्यामुळे मला तो थकवा जास्त जाणवायचा, पण आता माझं स्वतःचं हेअर ट्रान्सप्लांट झाल्यामुळे मला स्वतःबद्दल वाटतं की मी जास्त तरुण झालेलो आहे, माझ्यात जास्त एनर्जी आहे, मी जास्त उत्साहाने काम करतो. तर कॉस्मेटिक सर्जरी ही सुद्धा त्या व्यक्तीचा उत्साहामध्ये खूप फरक घडवून आणू शकतं. त्यामुळे कॉस्मेटिक सर्जरी ही फक्त सौंदर्यवर्धनाची किंवा एक छान शौकीची गोष्ट नाही, तर ही त्या व्यक्तीचं आयुष्य पूर्ण बदलू शकतं.